राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यात थेट सामना होतोय। विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून महायुतीतील नेत्यांची धावपळ दिसून आली। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दिग्गज नेते निवडणुकीच्या रणनीतीत दिसले। मात्र निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते ना एकत्र दिसले ना रणनीती आखली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील या नेत्यांनी एकत्र चर्चाही केलेली नाही। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आहेत तरी कुठं असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर सांगली सातारा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं। 18 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रारंभी तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली। महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वातावरण तापलं होतं। मात्र अखेर त्यांनी माघार घेतल्यानं निवडणूक थेट भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांच्यात रंगणार असल्याचं स्पष्ट झालं। निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपनं संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली। उमेदवार निवडीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते सक्रिय दिसून आले। धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। या नेत्यांनी एकत्र येत महायुतीच्या एकजुटीचा संदेश दिला। याशिवाय भाजपच्या बैठका, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद, मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीसाठी आवश्यक गणितं जुळवण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू असल्याचं दिसून येत आहे। महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची रणनीती आखण्यात आली। त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीतील नेते सतत चर्चेत राहिले। शिवसेनेचे उमेदवार तानाजी पाटील यांच्या उमेदवारीमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठीही महायुतीचे वरिष्ठ नेते पुढे सरसावले। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई स्वतः सांगलीत दाखल झाले। त्यांनी तानाजी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली। त्यानंतर पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीतील संभाव्य बंड शांत झालं। या संपूर्ण घडामोडीत महायुतीतील समन्वय आणि नेतृत्वाची तत्परता दिसून आली। याउलट महाविकास आघाडीच्या पातळीवर मात्र अपेक्षित हालचाली दिसत नसल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांसारखे प्रमुख नेते अद्याप एकत्र आल्याचं चित्र दिसलेलं नाही। उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या प्रचारासाठी संयुक्त बैठक, शक्तीप्रदर्शन किंवा एकत्रित रणनीती जाहीर झालेली नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अंतर्गत समन्वयाचा अभाव आहे का, की त्यांनी शांतपणे प्रचाराची रणनीती आखली, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील निवडणुकीत वैयक्तिक संपर्क, राजकीय समीकरणं आणि मतदारांशी थेट संवाद यांना महत्त्व असतं। महाविकास आघाडीचे मतदार फुटणार काय याबाबतची चर्चाही होते। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अद्याप उघडपणे सक्रिय दिसत नसले तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची शक्यता राजकीय अंदाज व्यक्त करतात। सांगली सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या, विविध पक्षांचं बलाबल, अपक्ष सदस्यांची भूमिका या सर्व बाबींचा निकालावर परिणाम होणार आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ 2 उमेदवारांमधील लढत न राहता महायुती आणि महाविकास आघाडीच्या संघटनात्मक ताकदीची कसोटी मांडली जाते। त्यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन प्रचाराची दिशा ठरवतात की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। महाविकास आघाडीचे नेते कृष्णाच्या रणांगणात विधान परिषदेकडे दुर्लक्ष। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यातील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक होते। या कारखान्याचे सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यात कार्यक्षेत्र आहे। महाविकास आघाडीचे नेते विधान परिषदेपेक्षा कृष्णाच्या निवडणुकीत रस असल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील यांची टीम, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासह नेत्यांनी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलं, परंतु विधान परिषद निवडणुकीकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसतंय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।